नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 32 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग। तर इथे बघा, हा आपला ब्लाउज पीस आहे आणि ही जी डिझाइन दिलेली आहे ती हातासाठी दिलेली आहे आणि आपल्याला इथं पफ स्लीव्स बनवायचे आहेत। आणि इथे बघा, हा फ्रंट साठी दिलेला आहे। इथे बघा अशा प्रकारे फ्रंट साठी दिलेला आहे आणि प्रिन्सेस कट आहे आणि 32 साईजचा आपला ब्लाउज आहे। ओके, तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला ब्लाउजची माप सांगते। तर इथे बघा, ब्लाउजची उंची आहे आपली 13.5 इंच, छाती आहे 31 इंच, कमर आहे 25, शोल्डर आहे 14.5 इंच, आपला हात आहे 9.5 इंच, दंडगेर आहे 10 इंच, पुढचा गळा 6.5 इंच आहे आणि मागचा गळा 3 इंच आहे। 3 इंच म्हणजे खालची जी पट्टी असते ती 3 इंचाची आहे। बोटनेक ब्लाउज आहे आणि मुंडा आहे 16 इंच। अशा प्रकारे पूर्ण ही ब्लाउजची माप आहेत। तर इथे चला आता आपण याच्यानुसार पूर्ण कटिंग करूया। तर त्याच्यासाठी इथे बघा, इथे 1 मीटर मी अस्तर घेतलेला आहे। आता इथं पूर्ण 1 मीटर नाही लागणार, पण 1 मीटर मी घेतलेला आहे कारण एकदमच टाक्यातून फाडून आणलेले असतात ना, त्याच्यामुळे। इथे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाउज कटिंग करताना ब्लाउजच्या उंचीचं माप टाकायचं असतं। तर ब्लाउजची उंची आहे आपली 13.5 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं आपल्याला 14.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे बघा, अशा प्रकारे 2 ठिकाणी आपण मार्किंग करून घेऊया आणि इथे सरळ लाईन आपण घेऊया। इथे खालच्या साईडला कमी जास्त आहे ते सगळ्यात अगोदर आपण सरळ करून घेऊया। आता ह्या लाईनवर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर आहे आपला 14.5 इंच, त्याच्यात आपण अर्धा इंच लुजिंग देणार आहोत कारण पाठीमागे ना जो ओपन आहे तिथं बटन लावायचं आहे, त्याच्यासाठी अर्धा इंच आपल्याला जाणार आहे, म्हणून आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेत आहोत। तर इथे बघा 15 इंच होतं, तर 15चा हाफ येतं 7.5 इंच, इथं आपण 7.5 इंच मार्किंग करणार आहोत। मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 7 इंच, शोल्डर पेक्षा अर्धा इंच कमी, आणि इथून पण आपल्याला 7 इंच घ्यायचं आहे। म्हणजे इथं 7.5 घेतलं तर आपल्याला खाली इकडे 7 इंच घ्यायचं आहे आणि सर्व साईज साठी हा फॉर्म्युला सेमच आहे। इथे बघा, असं त्याच्यानंतर सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथे पण आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। इथे बघा, अशा प्रकारे हा मुंड्याचा आकार देऊन झाला। त्याच्यानंतर आता इथं छातीचं माप टाकायचं आहे। तर छाती आहे आपली 31 इंच, पण हे अंगावरून माप घेतलेलं आहे, त्याच्यात आपण 2 इंच लुजिंग देणार आहोत। 33 झालं, तर 33चा चौथा भाग येतो 8.25 इंच। ओके, तर इथे बघा 8.25 इंच आपण मार्किंग करणार आहोत आणि साईडला 2 इंच शिलाई मार्जिन, कारण हा बोटनेक ब्लाउज आहे त्याच्यामुळे लुजिंग देणं आपल्याला कंपल्सरी आहे। हे जर तुमचं ब्लाउज वरून माप असेल तर तुम्हाला इथं लुजिंग द्यायची काहीच गरज नाही, कमरेमध्ये पण लुजिंग द्यायची काहीच गरज नाही। तर कमर आहे आपली 25 इंच, तर त्याचा चौथा भाग येतो 6.25 इंच, 1 इंच आपल्याला पाठीमागच्या डॉटसाठी आणि साईडला 2 इंच इथं आपण शिलाई मार्जिन। अशा प्रकारे माप टाकायचं आणि हे जे दोन्ही पॉइंट आहेत ते आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर गळ्यासाठी मार्किंग करायचं आहे। तर इथे बघा, गळ्यासाठी आपण मार्किंग करणार आहोत 4 इंचावर आणि खाली घेणार आहोत आपण 3 इंच। ओके, असं बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथून अशा प्रकारे बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा। ओके, त्याच्यानंतर इथे बघा अर्धा इंच आपल्याला इथं शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे आणि बोटनेक मध्ये शोल्डर डाऊन करणं कंपल्सरी असतं। त्याच्यानंतर इथे जो गळा आपल्याला मार्किंग करायचा आहे त्यानंतर आपण स्टिचिंग करताना करूया। तर इथे बघा, असं राऊंड मध्ये इथं गळ्याचा शेप आहे, तो आपण जेव्हा आपण स्टिचिंग करू त्यावेळेस कटिंग करून घेऊया। तर सगळ्यात अगोदर याची आपण कटिंग करून घेऊया।
आणि हा जो शोल्डर उतार दिलेला आहे तो आपण आताच नाही कट करणार आहोत, कारण आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करायचा आहे. इथे बघा बॅक पार्ट आता कटिंग झालंय. आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करून घेऊया. बॅक पार्ट ठेवण्याच्या अगोदर इथं आपण साईडला इथे बघा 1.25 इंच वाढवून घेणार आहोत इकडच्या साईडला. आणि इथे एक सरळ लाईन आखून घेऊया अगोदर. तुम्हाला जर एकदम परफेक्ट असं प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करा, कारण या ब्लाउजची फिटिंग जी आहे ती एकदम परफेक्ट अशी येते. प्रिन्सेस कट अजिबात चपटा बसत नाही, त्यामुळे तुम्हाला एकदम परफेक्ट असा पफ हवा असेल तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करा. ओके. त्याच्यानंतर बघा आपला जो बॅक पार्ट आहे ही जी आपण 1.25 इंचाची लाईन आखलेली आहे तिथून अशा प्रकारे ठेवायचा आणि नंतर मग जसं आहे तसं आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे बघा हे खालच्या साईडला आपण सरळ केलेली लाईन कटिंग करायची राहिली ती इथे सगळ्यात अगोदर कटिंग करून घेऊया. आता हे मुंड्याचं मार्किंग मी करत नाही, कारण आपल्याला शोल्डर इथं कमी करायचंच आहे. ओके. तर हा पार्ट आपण इथं काढून घेऊया. आता ज्यावेळेस पाठीमागचा गळा बोटनेक आणि पुढचा डीपनेक असतो अशा वेळेस आपल्याला 32 साईज पर्यंत आपल्याला जो पुढचा गळा असतो ना तो 3 इंच घ्यायचा असतो. आणि शोल्डर तुमचे जेवढे असतील तेवढे, म्हणजे पाठीमागच्या भागामध्ये आपण जेवढं शोल्डर घेतलेलं आहे तेवढे शोल्डर याच्यात पण घ्यायचंय. तर 3.5 इंच पाठीमागच्या भागात आहे, तर इथे पण आपण 3.5 इंच घेऊया. मुंडा घेतला होता आपण 7 इंच, सेम त्याच पद्धतीने इथे पण 7 इंच घ्यायचं. आणि इथे बघा अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. पुढचा गळा आहे 6.5 इंच, बरोबर 6.5 इंच इथं मार्किंग करून घेऊया. आणि पुढचा गळा पण आपण आत्ताच नाही कट करणार आहोत, कारण त्याला डिझाईन आहे त्याच्यानुसारच आपल्याला त्याचा शेप घ्यावा लागेल. त्यामुळे पुढच्या गळ्याचं पण आपण आता कटिंग इथं नाही करणार आहोत. आता प्रिन्सेस कट मध्ये आपल्याला पुढच्या साईडला उंची वाढवून घ्यायची आहे. तर इथं खालच्या साईडला बघा आपण 1/2 इंच उंची वाढवून घेणार आहोत. जेव्हा तुमची 32 साईज पर्यंत 34 साईज पर्यंत ब्लाऊज असतो त्यावेळेस खालच्या साईडला तुम्ही 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि 36 38 ला 1/4 इंच आणि 38च्या पुढे तुम्ही इथं 1 इंच एवढं वाढवून घ्यायचं आहे फ्रंट पार्ट मध्ये. ओके. सॉरी. अशा प्रकारे. ओके. त्याच्यानंतर इथे बघा 10 इंचावर इथं आपल्याला टक्स पॉईंटचं माप टाकायचं आहे. आणि इथून आपण आडवं घेणार आहोत. आता हा ब्लाऊज आहे आपला 32 साईजचा, म्हणजे 32 साईजचा 10वा भाग किती येतो 3.2 इंच. तर इथं 3.2 इंच बरोबर आपण घेणार आणि 1/2 इंच आपल्याला इथं जोडायला जातं. तर इथे बघा 3.5 इंच मार्किंग करायचं. खालच्या साईडला इथे 3 इंच मार्किंग करायचं आणि हे जे दोन्ही पॉईंट आहेत ते आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. आता इथून आपल्याला इथं असा प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. ओके. तर इथे बघा प्रिन्सेस कटचा शेप देऊन झाला. त्याच्यानंतर बघा इथून 1/2 इंच असं खाली घ्यायचं आणि हा आहे आपला टक्स पॉईंट. तर इथून इथपर्यंत मोजायचं किती आहे त्याचा हाफ करायचं, जेवढं असेल. तर इथून आपल्याला हा टक्स इथं त्याच्यात ऍड करायचा आहे. अशा पद्धतीने कटिंग केलं ना तर पप आहे तो आपला प्रिन्सेस कटचा एकदम परफेक्ट असा बसतो. तर आपल्याला बघा 32 साईज साठी जो आपण टक्स घेणार आहोत इथला तो घेणार आहोत 2.5 इंचाचा. इथे बघा 2.5 इंच घेतलं. इथून वरती आपल्याला घ्यायचं आहे 2 इंच. ओके. आणि इथून अशा प्रकारे आपल्याला प्रिन्सेस कटचा परफेक्ट असा शेप देऊन घ्यायचा आहे. तर आता आपण इथं 2.5 इंच घेतले ना तर मग हा टक्स आपला कमी होईल. त्याच्यासाठी इकडच्या साईडला 1.25 इंच बघा आपण
दोन्ही साईडला इक्वली वाढवायचं, म्हणजे एकाच साईडला आपलं क्रॉस होत नाही. नाही तर बऱ्याच वेळा आपण इकडे 2.5 इंचचा टक्स घेतला आणि पूर्ण 2.5 इंच इकडच्या साईडला वाढलो तर खूप क्रॉसची कटिंग जाते, मग त्याची फिटिंग जी आहे ती व्यवस्थित बसत नाही. त्याच्यामुळे इकडच्या साईडला 1.25 इंच आणि इकडच्या साईडला पण आपल्याला 1.25 इंच अशा प्रकारे वाढून घ्यायचं. आणि इथं पण आपल्याला जोडण्यासाठी जातं, त्याच्यासाठी 1 इंच इथून वाढून घ्यायचं आणि हे दोन्ही पॉईंट जे आहेत ते अशा प्रकारे आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. ओके, आता पुढच्या गळ्याचं मी फक्त शेप आपल्याला ड्रॉ करून दाखवते, पण आपण कटिंग करणार नाही आहोत, कारण आपल्याला याच्या आता ब्लाउज मध्ये हा शेप दिलेला आहे ना, याच्यानुसार आपल्याला इथं कटिंग घ्यावं लागणार आहे गळ्याची. आणि पुढचा गळा डीप आहे, कटिंग आहे, पुढच्या साईडला आपल्याला ओपन ठेवायचं आहे. आता त्याच्यानंतर इथे बघा हा जो बॅक पार्ट आहे तो असा ठेवायचा आणि इथं आपला हा जो टक्स दिल्याच्या नंतर इथला पार्ट थोडासा कमी होतो, त्यामुळे खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच जायचं आणि मग इथून असं कटिंगच्या लाईनला हा परफेक्ट असा ठेवून द्यायचा. आणि कुठे येते, इथे येते ना, इथे असलेला असं क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं आहे. जास्त काही फरक पडत नाही, नाही कट केलं तरीही चालतं. आणि इकडच्या साईडला ही जी उंचीची लाईन असते ना, इथे आपल्याला असं जोडून घ्यायचं. त्याच्यानंतर इकडं उकाईच्या पट्टीच्या इथून आपल्याला डायरेक्ट इथपर्यंत असं क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं आहे. तर इथे बघा अशा प्रकारे 32 साईजचे आपले मार्किंग झालेले आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. तर इथे बघा परफेक्ट अशी आपली 32 साईजचे हे प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग झालेली आहे. आता आपण बाहीची कटिंग करायची गरज नाही, कारण बाहीला अस्तर लावायचं नाही आपल्याला. वरच्या साईडला जिथं पप आहे तिथं खालच्या साईडला जेवढी आपली ही बॉर्डर आहे ना, तेवढंच आपल्याला इथं अस्तरचा कपडा कट करून घ्यावा लागणार आहे. तर आपली बाही 9.5 इंचाची आहे, तर ह्या बॉर्डर नुसारच आपल्याला फक्त अस्तरची एवढीच पट्टी लागणार आहे. त्यामुळे इथे मी बाही कटिंग दाखवत नाही. ओके, बाही तुम्हाला याचा डिझाईनचा व्हिडिओ नक्की शेअर करेन मी तुमच्यासोबत, कशा प्रकारे आपल्याला पफ स्लीव्ज बनवायचे आहे ते. ओके, तर सगळ्यात अगोदर आता आपण ह्याची अस्तरवर ठेवून कटिंग करून घेऊया, कशा प्रकारे कटिंग करायची ते. तर ज्यावेळेस अशा आपल्याकडे असा स्टोन वर्क केलेला ब्लाऊज येतो, त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी डिझाईन असते ना, ती एकमेकांवर ठेवून सेट करून मगच आपल्याला त्याची कटिंग करावी लागते. तर इथे बघा हे जे दोन्ही गळ्याचं वर्क केलेलं आहे ते असं एकावर एक असं व्यवस्थित सेट होईन असं ठेवायचं. त्याच्यानंतर हा प्रिन्सेस कटचा जो आपला साईडचा पार्ट आहे पुढचा हुकायचा तो ठेवायचा, त्याच्या बाजूला आपला साईड पार्ट ठेवायचा आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं. तर इथे बघा दोन्ही पार्ट आपले कट झालेले आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचा भाग कट करायचा आहे आणि पाठीमागचा भाग कट करायच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला पफ स्लीव्ज बनवायचे आहेत, त्याच्यासाठी जास्त कपडा लागतो. मग सगळ्यात अगोदर आपण त्याची बॉर्डर कटिंग करून घेऊया, कारण आपली बाही 9.5 इंचाची आहे, तर बॉर्डर किती आहे ते बघायचं. त्याच्यानंतर आपल्याला कपडा किती लागेल, कुठे आपल्याला एकसारखा कपडा भेटेल ते चेक करायचं आणि नंतर पाठीमागचा पाठीमागचा पार्ट आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा
अशा प्रकारे मी चेक करून घेतलं अगोदर कुठे मला जास्त एकसारखा कपडा भेटतोय, तर त्यानुसार मी इथे एका साईडने फोल्ड करून इथं बघा पाठीमागचा पार्ट जो आहे तो इथे कट करून घेतला आणि राहिलेल्या भागात आपल्याला इथं बाहीसाठी कटिंग करून घ्यायची आहे. इथे बघा अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायचं आणि बाहीची कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पफ स्लीव्ज अगदी सविस्तररित्या बघायला भेटतील. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे ह्याचं बाहीच्या कटिंगचं आणि स्टिचिंगचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तो व्हिडिओ पण तुम्ही अगदी सहजरित्या बघू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा. थँक्यू.